रात्री शेवटी असं काय झालं की आम्हाला दुकानाबाहेर बसून सगळी भांडी घासावी लागली। वीकेंड होता, सकाळी सुरुवात पास्ताच्या ऑर्डरने झाली, पण पहिल्याच काही तासात असा धक्का बसला की पूर्ण दिवसाचं कॅल्क्युलेशन बदललं। सकाळी पास्ता आणि मॅगीच्या ऑर्डर्स आल्या, म्हणून संध्याकाळच्या तयारीसाठी पास्ता बॉईल करायला ठेवला। जवळपास 2 किलो पास्ता तयार केला आणि आम्ही कॉफी बनवायला जाणार तेवढ्यात पूर्ण वॉश बेसिन खाली पडली। ते नेमकं कसं झालं हे तुम्हाला युट्यूबवर पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजेल। दुपारपर्यंत सगळी कामं करून घेतली आणि संध्याकाळी परत शॉपवर आलो। सकाळचा तो लॉस डोक्यात होता। स्वामींचं नाव घेतलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली आणि मग जो रिस्पॉन्स मिळाला तो खरंच अनएक्सपेक्टेड होता। मुलुंड ठाणेवरून आलेले कस्टमर, रिपीट कस्टमर, त्यात एक कस्टमर तर खास साताऱ्यावरून आला होता। आमच्या सोबत फोटो सुद्धा काढला। मग काय, शनिवारची संध्याकाळ फुल रश मध्ये गेली। एका कस्टमरने तर एकाच वेळी 11 आयटम ऑर्डर केले, पास्ता, मॅगी, कॉर्न चाट सगळं। आज जवळपास 3 किलो पेक्षा जास्त पास्ता गेला आणि मॅगीची पण जबरदस्त डिमांड होती। काही वेळा दिवस आपल्याला टेस्ट करतो, पण शेवटी मेहनत दिसते। रात्री सगळे ऑर्डर्स कंप्लीट केले आणि मग लक्षात आलं वॉश बेसिन नाही, भांडी कसं घासायचं। मग पहिल्यांदाच आम्ही शॉपच्या बाहेर बसून सगळी भांडी घास। काही लोक बाहेरून बघत होते, हसत होते, पण एक गोष्ट मनात आली, स्वतःचा बिझनेस मोठा करायचा असेल तर कोणतंही काम छोटं नसतं, कारण आज जी मेहनत करतोय तीच उद्याच्या सक्सेसची स्टोरी बनेल।